नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या द स्कॉलर मॅथ्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण दोन घटकांची माहिती पाहणार आहोत, कारण हे घटक छोटे छोटे आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे सांख्यिकी आणि दुसरा घटक आहे व्यावहारिक गणित. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की या गणिताचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करण्यासाठी उपयोग होतो, म्हणून याचं नाव आहे व्यावहारिक गणित. याला भारांश आहे 16%, भारांश सुद्धा चांगला आहे. आणि वरचा जो घटक आहे सांख्यिकी, याला भारांश आहे फक्त 6%. तर बघूया सांख्यिकीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते. तर सर्वात पहिला उपघटक आहे मध्यमान. यामध्ये अनेक संख्या दिलेल्या असतात आणि त्यांचं मध्यमान आपल्याला काढायचं असतं. दुसरा घटक उपघटक स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख. आता आलेख हा असा महत्वाचा घटक आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त माहिती कमी जागेत आपल्याला बसवता येते. तर या सर्व आलेखांची आपण नंतर माहिती करून घेणारच आहोत. सध्या आपण घटकाची माहिती करत आहोत. नंतर यामध्ये दुसरा महत्वाचा घटक आहे व्यावहारिक गणित, ज्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहार करताना नेहमी उपयोग होत असतो. त्याच्यामध्ये आहे शेकडेवारी. आता आपल्या जीवनामध्ये शेकडा, शतमान, शतक हे शब्द नेहमीच येत असतात आणि आपले जे व्यवहार असतात तर त्यामध्ये सुद्धा आपण हा शेकडेवारीचा नेहमी उपयोग करत असतो. नंतर आहे सरळ व्याज. प्रत्येकच मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कधी कर्ज काढावं लागते, त्याची परतफेड करावी लागते. मग ते होम लोन असेल, कार लोन असेल, शैक्षणिक कर्ज असेल किंवा इतर कोणतेही कर्ज असेल, त्यामध्ये आपल्याला व्याज हा शब्द खूप महत्वाचा असतो आणि तो आपल्याला सरळ व्याज यामध्ये शिकता येईल. व तसेच चक्रवाढ व्याज यामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी शिकता येतील. दुसरा महत्वाचा आहे नफा तोटा. व्यवहारामध्ये बरेच व्यापारी असतात, दुकानदार असतात किंवा ग्राहक असतात. त्यामध्ये नफा तोटा, लॉस अँड प्रॉफिट, सूट. विविध दुकानावर आपण बोर्ड पाहतो, मान्सून धमाका, 20% सूट. तर असे रिबेट, कमिशन, त्याला मराठीमध्ये दलाली म्हणतात. अतिशय महत्वाचा हा घटक आहे जो आपण स्कॉलरशिपच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये किंवा 8वीच्या परीक्षेमध्ये हा घटक आहे आणि त्याला भारांश आहे 16%. तर चला या मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.